इयत्ता 7वी स्कॉलरशिपची एक्झाम देणार आहात आणि चलन हे प्रकरण तुम्हाला अवघड जात असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी। आज आपण स्वाध्याय 11.1 या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे। आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर ए समचलन बी दिलेला आहे। ए ची किंमत किती दिलेली आहे बघा 2.5 दिलेली आहे, बी ची किंमत 5 दिलेली आहे, तर चलनाचा स्थिरांक काढा असं सांगितलेलं आहे। आता चलनाचा स्थिरांक म्हणजे काय तर ए बरोबर बी के किंवा के बी असं लिहितो, बरोबर आहे। म्हणजे स्थिरांक बरोबर ए छेद बी आले। ए किती आहे आपले तर 2.5 आहे, बी किती आहे तर 5 आहे, भाग घालवला तर 5 5 25, एक संख्येनंतर दशांश चिन्ह होतं पण पाठीमागून एका संख्येनंतर दशांश चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे स्थिरांक हा 0.5 असणार आहे। ठीक आहे, जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा आपल्याला तर 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती असणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 5 मीटर बरोबर किती असणार आहेत 5 गुणिले 10 म्हणजेच 50 काय असणार आहेत या ठिकाणी डेसिमीटर असणार आहे। ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा तार आणि किंमत या दोघांच्या मध्ये काय असणार आहे तर समचलन असणार आहे, त्यामुळेच काय झाले या ठिकाणी बघा तर 80 भागिले किती असणार आहे 50 झाले। ठीक आहे, स्थिर संख्या येते, त्या स्थिर संख्येऐवजी आपण या ठिकाणी असं करू शकतो तर 1 डेसिमीटर आणि इथं काय असणार आहे x असणार आहे, जी की 1 डेसिमीटर तारेची किंमत असणार आहे। या ठिकाणी शून्याला शून्य गेले, किंवा तुम्हाला जर समजत नसेल तर या ठिकाणी बघा आपण काय घेतलं इथं तर तारेची लांबी समचलन काय असणार आहे तर तारेची किंमत असणार आहे, बरोबर आहे। म्हणजेच तारेची लांबी जर आपण यल घेतली, ठीक आहे, ती काय असणार आहे समचलनात आहे, कशाच्या किमतीच्या, किमतीला आपण काय मानूया तर प्राइस पी मानूया। ठीक आहे, म्हणजेच के बरोबर काय असणार आहे यल छेद पी असणार आहे। ठीक आहे, म्हणजेच आपण काय घेतलं 80/50 या ठिकाणी घेतलेलं आहे। ओके, आता जर याला भाग घालवला इथं तर एकच आहे, त्यामुळे इथं प्रश्नच नाही येणार। 5 एके 5, 3 राहिले, दशांश चिन्ह दिले 0 झाले, 5 सख्ख 30 म्हणजेच x बरोबर किती आले 1.6 आले, पण किंमत असल्यामुळे या ठिकाणी एक शून्य लावा लागणार आहे, म्हणजेच त्या 1 डेसिमीटर तारेची किंमत ही किती असणार आहे तर 1 रुपये 60 पैसे इतकी असणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे। तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एक मोटार ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली, त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने व त्याच ठिकाणाहून पहिलीच्या 1.5 पट वेगाने निघाली, तर त्या दोन्ही मोटारींची भेट किती वाजता झाली। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आपल्याला जे अंतर आहे ते दिलेलं आहे काय अंतर, बरोबर आहे, म्हणजे अंतर हे काय आपली स्थिर संख्या, अंतर बरोबर हे काय असणार आहे वेग गुणिले वेळ असणार आहे। ठीक आहे, आता पहिली मोटारीचं जर बघितलं तर अंतर बरोबर काय असणार आहे बघा या ठिकाणी तर वेग किती आहे 40 गुणिले वेळ माहिती आहे का आपल्याला, म्हणजे वेळ म्हणजे काय किती तासात पोहोचली हे माहिती आहे का आपल्याला नाही, बरोबर आहे। पण दुसऱ्या ह्याचं बघितलं तर ते लिहूया आपण थोडंसं समजून सांगूया। दुसरी जी मोटर आहे त्याचा जर विचार केला तर अंतर बरोबर आता या ठिकाणी बघा वेळ हा काय आहे तर पहिलीच्या 1.5 पट वेगाने, म्हणजे 40च्या 1.5 पट म्हणजेच किती झाले बघा 1.1/2 म्हणजेच किती झाले या ठिकाणी 3/2 झाले, बे के बे, बे दोन्ही 4, बे 0 0 आणि 20 त्रिक किती झाले 60, म्हणजेच वेग किती झाला या ठिकाणी 60 झाला। ओके, आणि दुसरी गोष्ट आता दुसरी जी मोटार आहे ती काय झालेली आहे बघा तर पहिल्या मोटारीच्या 2 तास नंतर निघालेली आहे, म्हणजे इथं काय असणार आहे वेळ किती असणार आहे याला तर x+2 लागला आणि इथला वेळ हा किती असणार आहे फक्त x इतका असणार आहे। आता अंतर तर दोघांचं सेम असल्यामुळं आपण काय करू शकतो बघा तर 40 x+2 बरोबर 60x आपण लिहू शकतो, बरोबर आहे। आता हे जर सोडवलं आतमध्ये कंसाने गुणलं तर इथं झाले 40x अधिक 40 दोन्ही 80 बरोबर 60x, हा 40 अधिक होता इकडे गेल्यानंतर वजा झाला, म्हणजे असंही लिहू शकतो आपण 60x वजा 40x बरोबर 80, 60 मधून 40 गेले 20x राहिले, इथं आले 80 म्हणजेच x बरोबर 20 × 80 म्हणजेच x बरोबर किती तास लागणार आहेत
4 तास लागणार आहेत. पण आता ती मोटार किती वाजता निघाली होती, तर 5 वाजता निघाली होती, बरोबर आहे. म्हणजे 5 अधिक 4 केले, 5 वाजता निघाली होती. पण काय झालं बघा, 2 तासानंतर त्यांना दुसरी मोटार 2 तासानंतर निघालेली आहे. म्हणजे इथे किती असणार आहे, 7 असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 7 आणि 4 किती झाले, या ठिकाणी 11 झालेले आहेत. म्हणजेच बघा सकाळी 11 वाजता काय होणार आहे, तर त्या दोन्ही मोटारींची भेट होणार आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घ्या, नसेल पॉज करून घ्या आणि मग लिहून घ्या. ठीक आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. जर एखादा प्रश्न समजला नसेल तर परत एकदा तुम्ही सोडवा. जर नाही समजला तर परत एकदा बॅकला घेऊन तुम्ही काय करू शकता, तो प्रश्न बघू शकता. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. पुढचा प्रश्न बघा, चौथा काय दिलेला आहे, तर विद्यार्थी वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, खर्च. ठीक आहे. म्हणजे वसतिगृहात होणारा खर्च हा काय सांगितलेला आहे, तर विद्यार्थ्यांची संख्या गुणिले दिवस यांच्या समचलनात आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, तर खर्च किती आहे, तर 5,000 आहे, बरोबर आहे. हा समचलन म्हणजे बरोबर चिन्ह घेतलं तर या ठिकाणी स्थिर संख्या येते आणि स्थिर संख्या गुणिले विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 20 गुणिले दिवसाचा खर्च 10. आता बघा हे गुणाकारात होतं, इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल. म्हणजेच या ठिकाणी किती झाले बघा, 20 गुणिले 10, शून्याला शून्य गेली, ह्या शून्याला ही शून्य गेली, के बरोबर बे के बे दोन्ही 4, 1 राहिले, बे पंचे 10. म्हणजे स्थिर संख्या ही किती आलेली आहे आपली, 25 आलेली आहे. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, खर्च किती येणार आहे ते काढायचे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे खर्च तर तसंच राहिला, बरोबर. स्थिर संख्या किती आहे, 25 गुणिले विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 32 गुणिले दिवसांची संख्या किती आहे, 7, बरोबर आहे. या सगळ्यांचा आपल्याला काय करायला लागेल, गुणाकार करून घ्यावा लागेल. आता 25 सत्ते किती होतात, तर 250 होतात आणि गुणिले किती आले या ठिकाणी, 32 आलेलं आहे. ठीक आहे. आता या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळणार आहेत बघा, तर 5,600 इतकी रक्कम मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघतोय, काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते. ठीक आहे. त्या अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग किती किलोमीटरनी वाढवावा लागेल. आता या ठिकाणी बघा वेळ बरोबर काय असतं, तर अंतर भागिले वेग असतो. ठीक आहे. वेळ ही काय सांगितलेली आहे, समान दिलेली आहे. म्हणजेच आपलं काय असणार आहे बघा, अंतर छेद वेग, म्हणजे ही काय आली आपली स्थिर संख्या आली, बरोबर आहे. आता अंतर जर पहिल्याचं x घेतलं तर वेग किती आहे, 45 आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्याचं जर घेतलं, हे पहिल्याचं झालं. ठीक आहे. दुसऱ्याचं घेतलं तर दुसऱ्याचं काय सांगितलेलं, त्या अंतराच्या 4/3 पट, म्हणजेच काय झाले बघा, 4/3 x भागिले काय असणार आहे, इथला वेग आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आता दोन्ही पण काय आहेत, आपल्या स्थिर संख्या असल्यामुळे 1 आणि 2 आपण काय करू शकतो, बरोबर घेऊ शकतो. म्हणजेच बघा x/45 बरोबर 4/3 x भागिले वेग. ठीक आहे. हा वेग होता तो इकडे घेतला तर या ठिकाणी बघा 4/3 x भागिले x, कारण इथं गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात, ह्या x ला x गेले, बरोबर आहे. आणि हे भागाकारात काय होते आपले 45 होते. आता आपण काय घेतलं, हा वेग तसाच ठेवला, बरोबर 4/3. ठीक आहे. आणि 45 हे काय झाले या ठिकाणी गुणाकारात गेले. ठीक आहे. कारण भागाकारात होते, इकडे गेल्यानंतर गुणाकाराला. इथं बघा 3 एके 3, 3 15, 15 चोक किती झाला, तर 60 झाला. म्हणजे दुसरा जो वेग आहे तो किती झालेला आहे, 60 झालेला आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. म्हणजे सुरुवातीचा वेग हा 45 होता, नंतरचा आला तो 60 होता, बरोबर आहे. म्हणजेच काय झाले बघा, 60 वजा 45 केले तर इथं आले 5, त्याच्या परत दिला 1, म्हणजे 15 इतका काय होणार आहे, तर ताशी 15 किलोमीटरनी वेग वाढवावा लागणार आहे. ठीक आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न बघतोय, काय सांगितलेले बघा, 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू, म्हणजे वस्तू या काय झाल्या आपल्या स्थिर संख्या झाल्या, बरोबर आहे. वस्तू तयार करण्यासाठी 20 कामगारांना
6 तास लागतात. तर या ठिकाणी बघा 15 कामगारांना त्या तितक्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना किती तास लागतील हे आपल्याला काढायचंय. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय झाले बघा, वस्तू स्थिर संख्या आहे, म्हणजेच 20 गुणिले 6 बरोबर 15 गुणिले x, म्हणजेच x बरोबर 20 गुणिले 6 भागिले 15. ठीक आहे. बे 3 दोन्ही 6, 3 पाची 15, 5 एके 5, 5 चोक 20, म्हणजेच किती तास लागणार आहेत त्यांना? 8 तास लागणार आहेत. आता या ठिकाणी बघा काय झालं, तर 15 कामगारांना रोज किती तास लागणार आहेत? तर 8 तास लागणार आहेत. पण प्रश्न काय विचारलेला आहे, तर रोज किती तास जास्त काम करावे लागणार आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे 8 वजा 6 केले तर उत्तर किती मिळतं आपलं? तर 2 हे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. 7वा आणि शेवटचा प्रश्न बघतोय. काय सांगितलेले बघा, ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती? आता पुलाची लांबी याचं जे सूत्र आहे ते काय आहे बघा, तर इथं किलोमीटर दिलेलं आहे, ते मीटर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल बघा, तर वेग किती आहे? 45 आहे. बरोबर आहे. वेळ किती आहे? तर 20 दिलेला आहे. आणि आता बघा किलोमीटरचं कन्व्हर्जन काय करणार आहे? मीटर मध्ये करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी बघा 5/18 काय करायला लागते? गुणावे लागते. आता हे जर सगळं सोडवलं तर या ठिकाणी बघा किती येईल इथं, तर बे के बे, बे 0 0, बे 90 18, 9 एके 9 पाचा 45. ठीक आहे. 5 पाचा 25, 25 10 250 या ठिकाणी आलेले. म्हणजेच त्या पुलाची लांबी ही किती असणार आहे? 250 मीटर इतकी असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे उद्याच्या भागात आपण स्वाध्याय 11.2 या ठिकाणी बघणार आहे. त्यामुळं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.